हॅलो नमस्कार. आज आपण करणार आहोत मासे म्हणजेच फिश करी. तर चला मग सुरुवात करूया. इथे मी हिंग टाकून घेतलेली आहे म्हणजे पोटाला त्रास होऊ नये यासाठी. आणि मग आपण लसूण, कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी देऊया. फोडणी कशी तडतडली पाहिजे म्हणजे मासे छान होतील. आज ना माशांमध्ये 3-4 वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामुळे नावं सांगता येत नाही आहेत. तर इथे मी कोथिंबीर टाकली आहे. आता आपण घरचा गोडा मसाला टाकून घेऊया. आणि बरं, अधेमध्ये मी कुठेच परतवून घेतलेलं नाही आहे. फोडणी वगैरे काहीच परतवलेली नाही आहे. मी एकदाच परतवून घेणार आहे. चला आता चांगलं परतवून घेऊया. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं. बघा मी किती वेळ परतवते ते. चांगलं परतवलं की ती टेस्ट अजून छान लागते. तेल वेगळं सुटायला हवं आहे एवढं परतवायचं. छान असं आपलं परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊयात. मसाल्यांमध्ये मी तिखट मसाला 2 चमचे टाकलेले आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धाहून कमी गरम मसाला, धनिया जिरा पावडर अर्धा चमचा आणि मीठ अर्धा चमचा असे आपण सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत. हे एवढेच आपले घरगुती मसाले आपण टाकून घ्यायचे आहेत. आणि मग पाणी टाकायचं आहे. पाणी मी तेच मिक्सरमधलं थोडं राहिलं होतं त्यामध्ये पाणी टाकून ते मिक्स करून टाकलेलं आहे. आणि वरतून कोकम टाकायचे आहेत. कोकम चांगले 4-5 टाका म्हणजे कसं छान लागतं. आणि आता आपण आपले मासे टाकून घेऊयात. हे जे माशांना आपण तिखट मसाला लावलेला होता त्याचं पाणी आहे तेही मी टाकून घेतलेलं आहे. आणि आता जास्त मिक्स नाही करायचं कारण का ते मासे तुटतात. आता झाकण ठेवून त्यांना शिजवून घेऊ. थोडीशी कोथिंबीर टाकू आणि परत 5 मिनटं झाकण ठेवू. असे एकूण 10 मिनटं मी शिजवलेलं आहे. चला तर आपले मासे तयार झालेले आहेत. किती छान मस्त अशी तरी आलेली आहे ती बघा. चला आपले फिश करी तयार झालेली आहे. बरं, आपले मासे तर झालेले आहेतच म्हणजेच फिश करी. बरं, आता तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.